पैसा कमवण्याच्या नादात ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरात उघडकीस आलाय। दर्यापूर मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या व्हीएम मार्ट या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांपासून मुदत संपलेले खाद्यपदार्थ, रवा, मैदा, बेसन यासह अन्य साहित्य हे विकल्या जात असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलाय। या प्रकाराने आता दर्यापुरात एकच खळबळ उडाली आहे। व्हीएम मार्टच्या नावावर गोरगरीब जनतेला मूर्ख बनवून त्या ठिकाणी किराणा साहित्य विकलं जात आहे। सदर मार्ट संचालक हे ग्राहकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा प्रकार समोर आलाय। दर्यापूर तालुक्यातील काही ग्राहक या व्हीएम मार्टमध्ये घरगुती किराणा साहित्य खरेदी करण्याकरिता गेले असताना त्या ठिकाणी मुदत संपलेले खाद्यपदार्थ हे विकले जात असल्याचं ग्राहकांच्या निदर्शनास आलं। दररोजच्या आहारात वापरला जाणारा मैदा हे मुदत संपून सुद्धा त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं वास्तव्य ग्राहकांच्या निदर्शनास आलं। या धक्कादायक प्रकारानंतर आता व्हीएम मार्ट विरोधात ग्राहक चांगलेच आक्रमक झालेत। 18 मे 2026 रोजी मुदत संपलेले खाद्यपदार्थ हे 26 मे रोजी विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। व्हीएम मार्टवर विश्वास ठेवून गोरगरीब नोकरदार ग्राहक त्या ठिकाणी खरेदी करतात, मात्र त्या मार्टकडून पैसा कमवण्याच्या नादात ग्राहकांच्या जीवाशी अशा प्रकारे खेळ केला जात असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। या गंभीर समस्यासंदर्भात ज्या ग्राहकांनी घरगुती किराणा साहित्य खरेदी केले आहे ते ग्राहक आता अन्न व औषधी विभाग यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं जात आहे। तसंच व्हीएम मार्टवर कारवाई करण्यासाठी देखील आता नागरिक धाव घेणार आहेत। जर प्रशासनानं यावर कठोर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ग्राहकांनी दिलाय। विशेष म्हणजे ग्राहकांनी सुद्धा आता सावध राहत आपल्या घरगुती आहारात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची खरेदी ही डोळे उघडून करावी, जेणेकरून असे काही लोक पैसा कमवण्याच्या नादात आपल्या जीवाशी खेळणार नाहीत।